एक वाटी दुधामध्ये आपल्याला 21 मोदक तयार करायचे. तर बघू शकता तुम्ही असे मस्त, आणि ते पण खवा न वापरता फक्त एक वाटी दुधात आपण मस्त खव्याच्या चवीचे असे मस्त आपले हे मोदक तयार होणार आहे. तर बघू शकता इतके छान असे हे मोदक तयार झालेले, ते पण असे मस्त नाजूक आणि एकदम छान असे आणि एकदम मऊसूत असे तोंडाच टाकतात विरघळतील असे आपले हे मोदक तयार झालेले, एकदम मस्त असे हे, आणि ते पण फक्त 10 मिनिटात तयार होतात. तर हे मोदक तुम्ही असे 2 फ्लेवरमध्ये तुम्ही बनवू शकता आणि असे मस्त फक्त 10 मिनिटात तयार होणारे झटपट आपले हे मोदक तयार होतात, आणि ते कमीत कमी 8 ते 15 दिवस टिकतील असे हे मोदक आपले तयार होतात. तर चला मग रेसिपीला सुरुवात करू. फ्रेंड्स, भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आज आपण 1 वाटी दुधापासून मोदक बनवणार आहोत. तर त्यासाठी मी अगोदर कढई ठेवली गॅसवर, त्यात थोडंसं पाणी अगोदर आपल्याला टाकून घ्यायचं आहे, आणि नंतर मग त्याच्यात आपल्याला 1 वाटीभर दूध ओतून घ्यायचं आहे. कोणतं तुमच्याकडे जे दूध असेल अवेलेबल, गाईचं म्हशीचं कोणतंही घेऊ शकता. मग ते आपल्याला आटायला ठेवायचं आहे. तर कमीत कमी गॅसवर आपल्याला हे आटवायला ठेवायचं, आणि त्याच्यात 3 चमचे साखर टाकलेली आहे मी. आता जे आपले डब्यात साखरेचे चमचे असतात, तर 3 चमचे आपल्याला साखर टाकायची त्याच्यात, आणि सतत ढवळत राहायचे त्याला, म्हणजे हलवत राहायचे. कारण ते दूध आपण आटवतोय, म्हणजे 1 वाटीचं आपल्याला हे अर्धी वाटी दूध करायचे, आणि जे साईडने लटकलेलं राहतं ना, ते पुन्हा आपल्याला उलटणीने असं खरडून घ्यायचे, म्हणजे ते मिक्स होऊन जातं ना, म्हणजे ते साईडला ते कडक होत नाही, काही नाही, असं व्यवस्थित असं मिक्स होतं. तर असं साईडने आपल्याला सारखं असं हलवत राहायचं. मग आता त्याच्यात आपण वेलची पूड टाकून घेऊ. तर वेलची पूड टाकली, 2 वेलच्यांचे हिरवे वेलदोडे असताना ते ठेचून घेतले होते मी, आणि 2 चमचे आपल्याला तूप टाकायचे, साजूक तूप टाकायचं, म्हणजे ना आपले मोदक मऊ असे तयार होतील आणि एकदम चव येणार आहे. आणि सारखं असं हलवून आपल्याला हे दूध आटून घ्यायचे. तर बघू शकता बरंचसं निम्म अर्ध असं आपलं अर्धं दूध झालेलं आहे. तर ते सारखं हलवत राहायचे, आणि साईडचे जे आहे ना ते खटून घ्यायचे. मग त्याच्यातच आपल्याला आता 1 वाटीभर आपल्याला मिल्क पावडर टाकायची, म्हणजे दूध पावडर टाकायची आहे, आणि पुन्हा आपल्याला चांगलं असं व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे. ते म्हणजे त्याच्यात गठुळं राहायला नको, असं पटापट असं मिक्स करून घ्यायचे. गॅस कमीच ठेवायचा, आणि ही प्रोसेस सगळी आपल्याला आहे ना कमी गॅसवरच करायची, आणि पटापट असं मिक्स करून घ्यायचे. मग सतत हलवत राहायचे, आणि कमी गॅसवर ही प्रोसेस चालू द्यायची आपल्याला. मग आता हे असं करत करत तुम्ही आता बघू शकता हळूहळू ते सारण जे आपण मिल्क पावडर दुधाचं, तर ते आपलं घट्ट लागतं. बघू शकता तुम्ही, जसं जसं ते गॅस ठेवायला आणि हलवत राहिलं तसं तसं हळूहळू त्याच्यातला ओलावा कमी होऊन ते आपलं घट्ट तयार होतात. शकता कढई सोडायला लागलं, म्हणजे चमचा आपण फिरवला का तिकडे आपलं सारण फिरतंय. मग अजून थोडंसं 2 ते 3 मिनटं आपल्याला हे फिरवत राहायचं. याच पद्धतीने आपल्याला असं चालू द्यायचे, चमचा हलवत राहायचा आहे, म्हणजे मग आपलं हे सारण तसं तसं घट्ट होत जाईल. जेवढं जास्त घट्ट करता येईल तेवढं करायचं आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही साखर आपण अगोदर टाकली दुधामध्ये, तुम्ही नंतरही टाकू शकता, पण थोडंसं मी अगोदर टाकलेली, तर तुम्ही नंतर जरी खवा आपला हा रेडी झाला तर मग तुम्ही नंतर साखर टाकली तरी चालते. आता हे बघू शकता जेवढं असं आपल्याला कढई सोडेल तेवढं असं रेडी झालेले, म्हणजे चांगलं असं घट्ट होऊ द्यायचं आहे ते. आणि नंतर मग आपण ते सारण एका ताटाला तूप लावून घेतलेलं आहे, त्याला चिटकायला नको म्हणून, आणि सगळं त्या ताटात काढून घ्यायचे अशा पद्धतीने. तर कढईला जेवढं लटकलेलं आहे तेवढं असं खरडून चमच्याने व्यवस्थित असं सगळं काढून घ्यायचं आहे आपल्याला. तर याच पद्धतीने असं उलटणीने करडून आपल्याला सगळं व्यवस्थित असं काढून घ्यायचं आहे. जेवढं काढता येईल तुम्हाला तेवढं काढून घ्यायचं आहे. आता हे पूर्ण सारण आहे ना काढून झाल्यानंतर आपल्याला चांगलं थंड होऊ द्यायचं आहे. कमीत कमी अर्धा पाऊण तास तरी थंड होऊ द्यायचं आहे, कारण गरम गरम आहे ना त्याचा चटका खूप लागतो. त्याच्याने शक्यतो तुम्ही 1 तास तरी आपल्याला हे पीठ थंड होऊ द्या, आणि चांगलं मळून घ्या. नंतर आता थोडंसं तूप घेतलेलं आहे मी हातामध्ये, तूप लावायचं आहे आणि चांगलं मळून घ्यायचं. मला तेवढं मळून घ्यायचं आहे. चिकन आपण पोळीची कणिक भिजवतो ना त्या टाईप त्याच पद्धतीने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे व्यवस्थित असं. तर बघू शकता इतकं छान असं हे आपलं मळून झालेलं आहे. त्याचे आपल्याला 2 भाग करून घ्यायचे. तर याच गोळ्याचे आपल्याला 2 भाग करून घ्यायचे. मग हे तर 2 भाग केल्यानंतर आपण त्याच्यात हे 2 कलरचे बनवणार आहोत ना, मग त्याच्यात फूड कलर टाकलेला आहे मी थोडासा. तर आता मँगो कलर टाकलेला आहे, त्याच्यात मँगो फ्लेवर टाकलेला आहे, म्हणजे केकला वापरले जाताना इसेन्स ते टाकलेले मँगो फ्लेवरचा, आणि त्याच्यात आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आता हा पूर्ण गोळा चांगला असा एकजीव करून घ्यायचा आहे. जेवढा तुम्हाला एकजीव करता येईल तेवढा, म्हणजे हा जो आपण इसेन्स टाकलेला आहे तो सगळा असा व्यवस्थित असा त्याला मिक्स होईल अशा पद्धतीने आपण मिक्स करून घ्यायचे, चोळून
चांगला मिक्स करून घ्यायचं आहे. वाटलंच थोडासा त्याला कलर अजून आलेला नाही मी पुन्हा मग आपल्याला एक थेंब थोडंसं असं टाकून घ्यायचं आहे त्याच्यात. पुन्हा थोडंसं एक ड्रॉप टाकून घेऊ आणि चांगलं मिक्स करून घेऊ पुन्हा. म्हणजे आपले 2 फ्लेवरमध्ये असे तयार होतील. आणि जे बाजारात आपल्याला माव्याचे मोदक भेटतात ना, तर ते शक्यतो असे नाजूकच असतात, छोटे असतात, असे मोठे मोदक येत. आता तुम्ही दोन्ही गोळे असे सॉफ्ट असे तयार झालेले आहे. मग त्यांच्या अशा लांबवट गोळ्या जशी पहिली बनवली ना, अशाच पद्धतीने असे लांब बनवून घ्यायचे. आणि नंतर मग पाहिजे त्या आता आपल्याला 21 मोदक व्हायला त्या हिशोबाने अशा त्याचे गोळे कट करून घ्यायचे या पद्धतीने असे. मग साच्याचा वापर न करता आपण हे मोदक तयार करणार आहोत. आता बरेच जणांकडे साचा असतोच असं काही नाही, तर मग हाताने आपण हे मोदक बनवणार आहोत साच्याचा वापर न करता. ते एकदम सुबक असे हाताचे मोदक, ते पण तुमचे एकसारखे असे तयार होतील. अशा या पद्धतीने मग एकसारखे आपल्याला इथं कट देऊन घ्यायचे, 21 कट त्याला देऊन घ्यायचे. दोन्ही मिळून असे 21 झाले पाहिजे ह्या हिशोबाने कट द्यायचे. मग आता एक गोळा उचलायचा आहे, हातावर चांगला चोळून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने त्याला मोदकाचा आकार द्यायचा आहे. थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने मोदकाचा आकार त्याला देऊन घ्यायचा आहे. मग आता त्याला कळ्यांची डिझाईन कशी करायची आहे, तर एक तर तुम्ही काडी घेऊ शकता अगरबत्तीची किंवा अंगुल काडी, आणि नंतर नाही तर मग चाकू, असं चाकूच्या पद्धत किंवा चमच्याच्या साह्याने असे तुम्ही त्याला कट देऊ शकता. एकदम हलक्या हाताने द्यायचे, म्हणजे अशा छान अशा कळ्या तुमच्या मोदकाला तयार होतात. तर बघू शकता इतकं छान असा आपला हा मोदक तयार झाला आहे. मग याच पद्धतीने आता तुम्हाला दुसराही मी करून दाखवते, हा मँगो फ्लेवरचा. तर तो पण खूप सुंदर असा हा मोदक तयार होतो. त्याच पद्धतीने आपल्याला चोळून घ्यायचं आहे आणि असा हाताने त्याला आकार देऊन घ्यायचा आहे. असा आकार दिल्यानंतर पुन्हा त्याला चाकूने असे कट मारून घ्यायचे. मग तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याच्यावर तुम्ही ड्रायफ्रूट्स वगैरे, बदाम, पिस्ते वगैरे लावू शकता. गुलाबाच्या पाकळ्या किंवा केसरही तुम्ही त्याच्यावर लावू शकता. आता मी याला बदाम लावलेले, असे वरतीच टॉपिंगला तसे वर बदाम लावलेला आहे मी. आणि नंतर मग त्याला वरतून आपण गुलाबाच्या पाकळ्या वगैरे लावू शकता. तुम्हाला पाहिजे तसं डेकोरेशन तुम्ही करू शकता. तर असं मस्त हे आपले मोदक तयार होतात. तर फ्रेंड्स, रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि 1 वाटी दुधामध्ये हे आपले माव्याचे मोदक नक्की तयार करून बघा. तसे मस्त आपले हे मोदक तयार झाले. तर गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी हे माव्याचा वापर न करता तुम्ही असे मस्त हे 1 वाटी दुधामध्ये छान असे हे मोदक तयार करू शकतात. आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडतील असे आपले हे मोदक तयार झाले आहेत. तर भेटू मग आपण पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.